बातमी थेट वसईत नाही, वसई पूर्वेमध्ये वडगरकडे जाणारा जो पूल होता तो कोसळला आणि यात 2 वाहनं सुद्धा या पुलावरनं खाली पडलेली आहे। जीवितहानी टळलेली आहे। मात्र वसई पूर्वेच्या मेढे ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा पूल होता आणि शनिवारी दुपारी साधारण 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। अचानक हा पूल कोसळला आणि पुलावरून 2 वाहनं जात होती ती सुद्धा खाली गेलेली आहेत। जीवितहानी झाली नाही, त्याचबरोबर कुणीही गंभीर जखमीही झालं नाही। मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या पुलावरनं वडघर, कळभोण, लेंडी आणि परिसरातल्या पाड्यांकडे जाणारी वाहतूक होत होती। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार परिसरात गौण खनिज खाणींमधनं क्षमतेपेक्षा जास्त भार घेऊन दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं जायची। आपल्यासोबतचे विजय देसाई फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विजय, आपण पाहतोय वसई पूर्वेला खरं तर जे पाडे आहेत त्यांच्याकडे जाणारा हा जो पूल आहे तो अक्षरशः पाऊस नसताना कोसळलाय। बरोबर आहे। वसईचा जो वडघरला जाणारा हा महत्वाचा पूल होता आणि शॉर्टकट हा पूल होता, त्याच्यामुळे लोकांना लवकर घरी जाण्यासाठी मिळत होतं। परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक जी होत होती, मोठा म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त वाहन भरून घेऊन जात होते, त्यामुळे त्याचा जो भार आहे तो जास्त झाल्यामुळे या ठिकाणी हा पूल कोसळल्याचा आरोप येथील नागरिक करत आहे। खरं तर या अवजड वाहनांवर खरं तर कारवाई व्हायला पाहिजे, कारण या ठिकाणचे आरटीओ असतील, वाहतूक पोलीस असतील, हे त्याच्याकडे पोलीस असतील हे दुर्लक्ष करतात, त्याच्यामुळे हा अपघात झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। मृगा, नक्कीच विजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। खरं तर क्षमतेपेक्षा जास्त वजन या पुलावरून घेऊन गेल्यामुळे हा पूल कोसळला असं स्थानिकांचं म्हणणं आहे। प्रकरणी आता आरटीओ काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। बातमी रायगडची। इथं खालापूर तालुक्यामध्ये सिलेंडरनं भरलेला ट्रक थेट नाल्यात कोसळला, दुर्घटना झाली। पाताळगंगामधनं बीपीसीएल कंपनीतनं भरलेले सिलेंडर घेऊन जाणारा हा ट्रक कुंभिवली गावाजवळ एका नाल्यामध्ये कोसळला आणि त्यात भरलेले सिलेंडर सुद्धा होते, टाक्या होत्या, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सुदैवानं एकही टाकी लिकेज नसल्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। मात्र अपघाताचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। बातमी जालन्यातनं। पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यामध्ये येताच नागरिकांनी पंकजा मुंडेंना गराडा घातला। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं आणि यासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या। जिल्ह्यातल्या अनेक प्रश्न कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहेत, मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे फक्त ध्वजारोहणासाठी येतात असा आरोप इथल्या नागरिकांनी केला आणि त्याचबरोबर पूर्ण वेळ पालकमंत्री द्यायची मागणी सुद्धा नागरिकांनी आता इथे केलेली आहे। पालकमंत्र्याला फक्त कदाचित या सरकारनं नुसतं झेंडावंदनाचाच मंत्री केलं का काय असं आमच्या जालना जिल्ह्यामधल्या सगळ्या शेतकऱ्याला, युवकाला प्रश्न पडलेला आहे। आणि आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव इतकं आहे की तुम्हाला सांगायचं म्हणजे मागच्या डीपीडीसीतले 118 कोटी रुपये निधी जर परत सरकारकडे वापस जातोय तर हे 5 आमदार देखील काय करतायत आणि पालकमंत्री देखील काय करतायत हा देखील मोठा प्रश्न यापुढे पडलेला आहे। मी मागणी हे करतो की आपल्याला हमी पालकमंत्री हवा, काऊन की ह्या टायमाला येत नाही, नुसते झेंड्यासाठी येतात। आज पाण्याचा प्रश्न आहे। आज तुम्हाला सांगतो पाण्याचा प्रश्न असा हे झाला की त्याला आपल्याला संभाजीनगर मध्ये एक जणांना त्याच्यावर याचिका दाखल केली। तर आपल्या जालना जिल्ह्यासाठी एक हमेशासाठी पालकमंत्री हवा, आम्हाला एवढीच मागणी आहे। जालना जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी पाहिजेत आणि ह्या पालकमंत्री फक्त झेंडावंदन करण्यापुरतेच येतात आणि जालना जिल्ह्यामध्ये इतके प्रलंबित प्रकरण आहेत की आज आपल्याला एवढी शोकंता आहे जालना जिल्ह्याची की आज आपल्याला याचिका दाखल करावी लागते पाण्यासाठी। तरी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी कायमस्वरूपी पालकमंत्री पद हे जालना जिल्ह्याला देण्यात यावे आणि निस्त्या घोषणा येतं, पशुपालन, हे पालन, ते पालन, निस्ते हिडिओ येतं आणि कोणतेच अंमलात नाही। कुठं जा, कोण्या ऑफिसला जा, तरी कोणत्याच पशुपालनाची फाईल होत नाही का कशाची फाईल होत नाही। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या 10 दिवसापासून पावसानं दडी मारली होती, मात्र इथल्या खरीपाची पिकं धोक्यात आलेली आहेत आणि 15 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत। मात्र या काळामध्ये पावसानं साथ दिली नाही आणि त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली। आता पुन्हा एकदा रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे। शेतकऱ्यांना
काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला आणि मेसेजवर क्लिक केलं आणि 90 मिनिटात बँक खात्यातनं 24 लाख उडाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका निवृत्त अभियंत्याच्या तक्रारीनंतर आता सायबर पोलिसांनी खरं तर दखल दिली आहे. फसवणुकीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याचं घडलं असं की निवृत्त अभियंत्याच्या मोबाईलवर राष्ट्रीयीकृत बँकेचा मेसेज आला आणि मेसेजमध्ये एक एपिकल लिंक होती. त्यांनी या लिंकवर क्लिक केलं, पुढे एक पेज उघडलं, पण पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण 90 मिनिटांनंतर मोबाईलवर मेसेज आला, तुमच्या बँक खात्यातनं 24 लाख रुपये डेबिट झाले. असा मेसेज पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला. त्यांनी बँक खातं पुन्हा तपासलं आणि बँक खातं साफ झाल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी त्यांनी सिडको पोलीस स्टेशन स्थानकामध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि अधिक तपास सध्या सुरू आहे. नेमकं घडलंय काय आपण पाहूया. इथं निवृत्त अभियंत्याच्या मोबाईलवर मेसेज आला. राष्ट्रीयकृत बँकेचा मेसेज होता, त्याच्या नावानं तो मेसेज आला होता. मेसेजमध्ये एपीके फाईलची एक लिंक होती. ही लिंक त्या इसमानं क्लिक केली आणि या एपीके फाईलवर त्यानं क्लिक केलं. त्यानंतर 90 मिनिटांनंतर 1.5 तासांनी मोबाईलवर बँकेचा मेसेज आला आणि बँक खात्यातनं 24 लाख रुपये डेबिट झाले हे नोटिफिकेशन होतं. आता फसवणूक झाल्याचे कळल्यावर त्यानं लगेच तक्रारही केलेली आहे. सायबर पोलीस कामाला लागलेत.